नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समिती मतदारसंघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असून ही निवडणूक म्हणजे धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी होणार आहे. पंचायत समितीवर सत्ता आणून बहुतांशी जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यासाठी ताकद पणाला लावू असं मत माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. याबाबत अधिक माहिती अशी की सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून हातकणंगले तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 11 जागा आहेत तर पंचायत समितीच्या 22 जागा आहेत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात असून वंचित बहुजन आघाडी आणि डाव्या आघाडींनाही बरोबर घेणार आहोत. सध्याच्या सरकारने केलेला भ्रष्टाचार, सत्तेतील पक्षांचा चाललेला पैशांचा खेळ या सगळ्याच्या विरोधात धनशक्ती विरोधात जनशक्ती असा आमचा संघर्ष आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न, ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचा उडालेला बोजवारा, शक्तीपीठ महामार्ग, महापुराचा प्रश्न गंभीर होणारा होता. या प्रकल्पाची किंमत 40,000 कोटी इतकी होती. ती 1 लाख कोटींवर नेण्याचा डाव होता. म्हणजे 60,000 कोटींचा भ्रष्टाचार यामध्ये होणार होता. तो महामार्ग रद्द करायला लावून हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा एका पाठोपाठ एक बंद पडत चाललेल्या आहेत. हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. ज्या त्या मतदारसंघात ज्याची त्याची ताकद आहे असे सक्षम उमेदवार देणार आहोत. कोणत्याही पक्षावर अन्याय होणार नाही. जागा वाटप जवळपास निश्चित झाली आहे. 2 दिवसात उमेदवारी जाहीर करण्यात येतील. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नामदेव गिरी, बाजीराव सातपुते, भगवानराव जाधव, सताप्पा भवान, बाजीराव पाटील, उत्तम पाटील, धनाजी पाटील, संपत पवार, आप्पा सोयडके, स्वप्नील मगदूम, देवाशीष भोजे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. 11 जिल्हा परिषदचा आमचं एक विचारानं आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि कुठं ठराविक जागेला जरा वंचितला कुठं जायचं आमचे विचार चालू आहे. पण संघटना, उभाटा, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र लढण्याचा आम्ही ठरवलेला आहे. टक्केवारीचा फॉर्म्युला काय ठरला नाही का? काही टक्केवारी नाही आहे. जिथं सक्षम उमेदवार आहे त्या हिशोबानं आपण उमेदवार म्हणजे आम्ही नंबर्स आम्ही ठरवलं नाही. तिथं नंबर्स तुम्हाला 5 पाहिजे, 4 आम्ही देतो असं काही नाही. तिथं सक्षम उमेदवार आहे. आम्ही सर्व विचारानं आम्ही सगळं निर्णय घेतलेला आहे आणि व्यवस्थित निर्णय घेतलेला आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि अन्य समविचारी पक्ष डाव्यांच्याबरोबर सुद्धा आमची चर्चा चालू आहे. त्याचबरोबर वंचितबरोबरही चर्चा आमची चालू आहे. त्या सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या या निवडणुकीमध्ये सामोरं जायचं आम्ही ठरवलेलं आहे. कालच शिरोळचं जागा वाटप आमचं पूर्ण झालेलं आहे. हातकणंगलेचं सुद्धा जागा वाटप जवळपास पूर्ण झालेलं आहे. केवळ वंचितबरोबरची चर्चा थोडीशी अर्धवट राहिलेली आहे. अन्यथा इथं सुद्धा जवळपास आम सहमती झालेली आहे आणि ताकदीनं आम्ही ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हातकणंगले पंचायत समितीवर तर आम्ही बहुमत मिळवूच, पण जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा 11 पैकी बहुसंख्य जागा जिंकून आम्ही जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने घवघवीत यश मिळवण्याचा चंग बांधलेला आहे. जे काही समविचारी पक्ष आहेत, सामाजिक संघटना आहेत, ज्या सध्याचं जे प्रचलित सरकार आहे त्या सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल किंवा या सरकारमध्ये असणारा या 3 वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा पैशाचा चाललेला खेळ असेल, त्या सगळ्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारचा आमचा हा संघर्ष आहे. याच्यामध्ये खरं तर
शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न, उदाहरणार्थ ग्रामीण पाणी पुरवठा योजनाचा उडालेला बोजवारा आणि त्याच्यामध्ये अनेक गाव पाणी पुरवठ्याची योजना अर्धवट अवस्थेमध्ये पडल्या आहेत. पिण्यासाठी लोकांची वणवण सुरू आहे. शक्तिपीठ महामार्गामुळं या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं जर नुकसान होणार होतंच, परंतु माणगाव ते पट्टणकोडोली असा जो हा शक्तिपीठचा महामार्गाचा भराव होणार होता, त्यामुळे केवळ हातकणंगले तालुकाच नव्हे तर अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठा धोका निर्माण होणार होता. आणि त्याचं समर्थन करणारी मंडळी आता निवडणुकीमध्ये उतरलेली आहे. समर्थन का करतील वेळोवेळी आम्ही स्पष्ट केलेलं आहे की जवळपास 40,000 कोटीमध्ये पूर्ण होणार रस्ता 1,00,000 कोटी रुपयामध्ये करून या प्रकल्पातून 60,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करायच्या हेतून हे सगळं चाललेलं होतं. आणि त्याला समर्थन करणाऱ्यांना असं वाटत होतं की त्यातले काही टक्के आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्या आशेनं ते त्याचं समर्थन करत होते. परंतु तो वेद तुर्तास्तुर्त तरी आम्ही हाणून पाडलेला आहे. परंतु शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यात येऊनच द्यायचं नाही, कारण शक्तिपीठ म्हणजे महापूर आणि त्यामुळं त्याच्याशी आम्ही चंग बांधलेला आहे. ग्रामीण पाणीपुरवठाची अवस्था तशीच आहे. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. रिक्त जागा अनेक असल्यामुळं आरोग्य सेविका नाहीत, डॉक्टर्स नाहीत, ॲम्ब्युलन्स आहेत तर ड्रायव्हर नाही, ड्रायव्हर आहे तर एक्सरे मशीन नाही, अशी सगळी अवस्था सार्वजनिक आरोग्य खात्याची झालेली आहे. जिल्हा परिषद शाळांचा सुद्धा तेच चाललेलं आहे. एका पाठोपाठ एक शाळा बंद पडत चाललेली आहे आणि ह्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडल्याशिवाय आपली दुकानं चालणार नाहीत असंच काही लोकांना वाटतं. पण गोरगरिबांची पोरं ही जिल्हा परिषदच्या शाळेतच शिकतात. हे सारे मुद्दे घेऊन आम्ही मतदारांच्या समोर जाणार आहोत. विकासाचा डांगोरा पिटणाऱ्यांनी ना पाणी पुरवठ्यासाठी काय केलं, ना आरोग्यासाठी काय केलं, ना शाळांच्यासाठी काय केलं. त्याने फक्त मोठमोठे प्रकल्प आणि त्याची घोषणा करायची आणि त्यातून पैसा कमवायचा, याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही. नुकताच जवळजवळ 3-3.5 वर्षे आंदोलन करून चोकाक ते अंकली हा जो 33 किलोमीटरचा नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग होता, त्याचं जे काय नवीन रेखांकन होतं त्याचं भूसंपादन होत असताना कायद्यामध्ये बदल झाल्यामुळं चोकाक ते रत्नागिरी किंवा अंकली ते नागपूर या भागातल्या शेतकऱ्यांना ज्या दरानं शेतीचे पैसे मिळाले जमिनीचे, त्याच्या केवळ 40%च पैसे मिळणार होते. आणि म्हणून त्याच्या विरोधात दीर्घकाळ लढा करून 3.5 वर्षानंतर अखेर आम्हाला यश मिळालं आणि जवळपास 100 कोटी रुपये या 33 किलोमीटर परिसरातल्या शेतकऱ्यांना मिळवून देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. त्यावेळी विकासाचा डांगोरा पिटणारे कुणीही शेतकऱ्यांच्या बाजूला नव्हते. या साऱ्या गोष्टीची आठवण आम्ही त्या निवडणुकीमध्ये करून दिली.